नांदेड आपल्या समोर एक छोटंसं नाटक साजरा करत आहे, हुंडाबंदी आणि मुलीचे शिक्षण. अरे वा सोनू बाळा, तू माझी मुलगी आहेस याचा मला खूप अभिमान वाटतो. काही नाही, आज तुझ्या बाबांची आठवण आली. आज तुझे बाबा असते तर त्यांना पण तुझा खूप अभिमान वाटला असता. असो, आता मला एक महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे. कसली जबाबदारी? हे तू काय बोलतेस? काही नाही ग सोनू बाळा, मी तुझ्या लग्नाविषयी बोलत आहे. कालच माझं शास्त्रींशी बोलणं झालं आहे, ते उद्या येणार आहे. माझं लग्न? तेही इतक्या लवकर? अगाई, मला शिकायचंय, मोठं होणे डॉक्टर व्हायचंय. सोनू बाळा, मला तुझे म्हणणे पटतात, पण मुलगा चांगला आहे, इंजिनियर आहे, वडीलही प्राध्यापक आहे, शिवाय घरची परिस्थिती पण चांगली आहे. ठीक आहे आई, जशी तुझी इच्छा. तू माझी आई आहेस, तुला माझं चांगलं आणि वाईट कळतं. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले. नमस्कार मंडळी, या बसा. बरं मंडळी, बरं मंडळी, प्रवासात काय त्रास वगैरे झाला नाही ना हो? छे, कसला त्रास? सोनू बाळा, पाहुण्यांसाठी पाणी आण. या घरात शेणाचा कसा वास येतोय? पाणी तर किती गटूड आहे. नको बाई, ठेवा रे खाली. सोनू बाळाच्या पाहुण्यांसाठी चहा. नको, पाणी तेवढं गटूड आहे, चहा तरी कसा असेल? नको बाई. मुलगी पसंत आहे का तुला? मी काय बोलणार बाबा, जशी तुमची इच्छा. पहिला शास्त्री, लगेच मोहरत काढा. हो ठीक आहे. बरे मग अहो, पण देण्या घराचं काय, मानपानाचं काय? नाकापेक्षा मोती जड नको हा. एकुलता एक मुलगा आहे माझा. मान आणि पान मिळेल नाही तर अख्खं जग नाव ठेवेल मला. अगं, हे तू काय बोलते? अरे तू तरी काहीतरी बोल. तो तरी काय बोलणार? त्याचा बाप तरी बाप बनून बोललाय का कधी माझ्याशी? हा तर मुलगा. लक्षात ठेव, शेवया सुजीच्या असल्या तरी शिजवल्याशिवाय त्यांना चव येत नाही. काय कळलं का? हो आई. बरं पक्षाचं म्हणणं तरी काय? आम्ही काही जास्त मागणारी माणसं नाही. लग्नात मुलाला सुटाबुटाचा पोशाख हवा, 1 तोळ्याची अंगठी, 2 तोळ्याची साखळी आणि 2 लाख रुपये रोख. शिवाय लग्नात मुलीला किमान 10 तोळे सोने तरी मिळवलं पाहिजे. आणखी काय, खाण्यापिण्याचा आणि मानपाण्याचा खर्चही तुमचाच. अहो, पण मी तुमच्या एवढ्या मागण्या कशा पूर्ण करणार? अहो, आसपासचे 12 गाव शोधले तरी यांच्यासारखं स्थळ शोधून मिळणार नाही तुम्हाला. अहो, आणखी तुमचं बरोबर आहे, पण मी दिनदुबळे बाई, ही माझी मुलगी, हीच माझी संपत्ती आहे. माणसाने अंथरूण पाहून पाय पसरावेत. कोण कुठली दिनदबडींची लोक लायकी नसताना आमच्याशी बरोबरी करतात. सगळे वाकडे बोलू. माझ्या आयुष्यभरची कमाई एकत्र पूर्ण केली तरी मी तुमच्या एवढ्या मागण्या कशा पूर्ण करणार? लाज नाही वाटत असं बोलायला? चला हो. अगाई, उठ. काही गरज नाही मला लग्न करायची. अशा मुलाशी तर मुळीच नाही. आपण दोघी सुखात राहू.
तुझी लग्न आधीच अशी आहे तर लग्नानंतर कशी असेल याचा विचार केलाय का कधी? अपमान करून घेण्यापेक्षा चला इथून. हे तू काय बोलते? मुलीच्या आईची परिस्थिती गरीब असली तरी मग किती सुंदर दिसते. माझ्या लग्नाच्या वेळेवर हुंडा मागितला असता तर तू काय केलं असतं? तू गप ग. मला माझ्या मुलाचं लग्न या मुलीशी मुळीच लावायचं नाही. अगं आई, नाही म्हणजे नाही. चला इथून. पाच वर्षानंतर आई कुठे आहेस तू? हे बघ मी डॉक्टर झाले. अरे वा सोनू बाळा, आज तुम्हाला किती आनंदाची बातमी दिली. अभिनंदन. अगं आई, ते सांगायचंच राहिलं. उद्या गावकऱ्याच्या वतीनं माझा सत्कार करण्यात येणार आहे. त्यात तुला पण बोलावलं आहे. चल मग लागूया तयारीला. हो चल. दुसरा दिवस, सत्काराचा दिवस. सर्वांना नमस्कार. आज आपल्या गावातील नेहा काळे यांनी डॉक्टर या पदवीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. हिचा माझ्या आईने सत्कार करावा. काय तू? सरका, मी चेक करते त्यांना. तुम्ही बघा ना, तुम्हाला काही झालं तर नाही? हो हो. खरं आहे मंडळी, माझं चुकलं. जी चूक मी केली